नारोडी गावचं काय ठरलंय? नारोडीचे ग्रामस्थ, काय नाव तुमचं? माझं नाव आहे रवींद्र सोनू बंगाळ. मी श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्था नारोडी या संस्थेचा अध्यक्ष आहे. आमच्या गावचा पूर्णपणे पाठिंबा हा सौमंगलताई नवनाथ फुले लोकनियुक्त सरपंच यांना आहे. यांनी, कारण काय झालेलं आहे माहिती आहे का, नवनाथ शेठ जवळजवळ 10 वर्ष या गावचं सदस्य, ग्रामपंचायत सदस्य होते, सोसायटीमध्ये सदस्य होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं काम, एकदा उपसरपंच झाले आणि त्यांनी जे काही गावात केलेलं काम, गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर असणारे रस्ते हे पूर्ण डांबरीकरण केलेले आहेत. त्याच्यानंतर ते स्वतः इतके मितभाषी का कुणी बोललं तरी कधी चकार शब्द बोलणार नाही, म्हणजे अतिशय संयमी नेतृत्व हे गावाला मिळालेलं. आणि जे त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे, राजकारणामध्ये तसं पाहिलं ना, गावात गटाताटाचं राजकारण हे तर चालूच असतं, एकमेकाच्या पक्षाचं हाडवैर हे सुद्धा चालू, पण तरीसुद्धा नवनाथ शेठ सगळ्या पक्षांशी मिळून समरस होऊन वागणारा माणूस आहे. आणि लोकांनी इतका पाठिंबा दिलेला आहे, आज लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत सगळे नवनाथ शेठबरोबर भक्कमपणाने उभे आहेत. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला सांगतो की नवनाथ शेठने केलेलं काम साहेबांच्या माध्यमातून, आज नवनाथ शेठ 1999 सालापासून साहेबांच्या बरोबर काम करतात. साहेबांनी म्हणजे आपण जशा मागण्या केल्या, नवनाथ शेठला जे माहिती आहे की बाबा आपल्या गावाला ह्याची गरज आहे, आपल्या गावाला पाण्याची गरज आहे, आपल्या गावाला ओढ्याच्या रस्त्याच्या पुलाची गरज आहे. आत्ता ज्या वेळेला काही असा नैसर्गिक संघर्ष आला, ज्या वेळेला इथं अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेला एक रात्रीतून साहेबांना स्वतः बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी 45 लाखाचा पूल दिला, साको छोटा खाणी. इतकी जोरदार कामं केलेली. नाही, ठीक आहे, नवनाथ शेठ उल्यांनी केली, पण त्यांचे मिसेस आहे आता जिल्हा परिषदला, तर त्याचा नवनाथ शेठचा उल्यांचा कामाचा फायदा त्यांना होईल का? नक्की 100% होईल. नवनाथ शेठनी बरोबर राहून आणि जो पाठपुरावा जो करायचा असतो, त्यांची मिसेस आता सरपंच आहे, तर ते जी मागणी त्यांची असेल तर त्याचा पाठपुरावा नवनाथ शेठनी इथून तिथून केलेला आहे. आणि एवढा सखोल अभ्यास असणारा माणूस मी सुद्धा स्वतः जवळून पाहिलेलं आहे. आणि स्वतः जिल्हा परिषदेला जाऊन अनेक कामांची मंजुरी मंगलताईच्या शिफारशीनुसार साहेबांकडून आणलेली. ठीक आहे, तर समोरचे जे उमेदवार आहेत दरेकर म्हणून, त्यांच्याबाबत काय म्हणत सांगा? त्याच्या आपल्याला काही समोरच्यावर टीका करायची नाही काही, कारण आता दोन्ही पक्ष लढणारच आहेत. पण हे जे काम करणारी उजवं कोण याच्यात? उजवं मला आता मंगलताई नवनाथ फुले दिसते, कारण आमच्या गावचा पाठिंबा हा जवळजवळ 100% पाठिंबा आहे पूर्ण. आणि मी जरा थोडासा राजकीय ह्याच्यातच वागतोय. साहेबांचं काम मी जवळजवळ 1999 पासून करतोय. साहेबांनी, आज मी तुम्हाला सांगतो, माझ्या घरावर अतिशय वाईट प्रसंग आला, माझ्या भावाचं अपघाती निधन झालं. पण साहेबांनी काय केलं, माझी कौटुंबिक परिस्थिती अशी काही व्यवस्थित नाही आहे, थोडीसं एक किरकोळ कारकोळ दुकाने, पण साहेबांनी त्यावेळेला स्वतः रात्रीची पावसामध्ये आले साहेब, त्यावेळेला घरी भेट दिली. आणि माझा एक छोटा पुतण्या त्याला शरद बँकेमध्ये कामाला लावलेलं आहे. आणि म्हणजे साहेबांचं कसं, एक पवार साहेबांचं, आता लोक मस्त म्हणत असतील का पवार साहेबांना सोडून दिलं, हे झालं ते झालं, काही याच्यात म्हणजे असं तथ्य नाही. उलट साहेबांनी पहिल्यापासून पवार साहेबांचं काम केलेलं आहे. पवार साहेबांचे PA होते, नंतर पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी अनेक दोन्ही पक्ष एकत्र आले, समजा पवार साहेब, अजितदादा पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजे, काय मत? आलेच पाहिजे. आज ही गरज आहे. आज ही म्हणजे राजकीय दृष्ट्या पण आहे आणि सामाजिक दृष्ट्या पण. हे दोन्ही गट, अजितदादा पवार साहेब आणि शरद पवार साहेब, हे दोन्ही मिळून एकत्र येऊन आणि खरोखर पुढं महाराष्ट्र नेल्याशिवाय राहणार नाही.